सध्या आपण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे महेगाव. तर ह्या महेगावामध्ये आपली फ्युचर ग्रीन कंपनीची सर्व टीम इथे आलेली आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव कसं? संभाजी रघुनाथ मेढे. तर आपण हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर कुठल्या प्लॉटमध्ये केलेला आहे सर? हा प्लॉटमध्ये केलेला आहे. म्हणजे हा सध्या आपण जे उभे आहे हा झेंडूचा झेंडूचा प्लॉट आहे. तर याची लागवड तुम्ही कधी केला होता? ही लागवड केली होती 20 ऑगस्टला. 20 ऑगस्ट. साधारणतः किती दिवस झाले? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जवळ साधारणतः 3 महिने होत आले. 3 महिन्यापासून. तर या 3 महिन्यामध्ये सर ह्या झाडांसाठी ह्या झेंडूच्या बागेसाठी तुम्ही कुठली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केला? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही बॅक टू प्लस आणि महाग्रो म्हणजे त्याचं ह्या जमिनीमध्ये जी आळवणी केली आम्ही ह्या औषधाची. म्हणजे किती वेळा आळवण झाली सर? हिची आळवणी आम्ही एकरी एक लिटरची बॉटल आहे. एकरी 1 लिटर आहे महाग्रो आणि एकरी 1 लिटर बॅक्टो. तर आम्ही 11 गुंठ रान आहे तर त्याला 300 ml फक्त सोडलं. म्हणजे 2 वेळा आळवण. 2 वेळा आळवणी झाली हिची. आणि त्याच्या वाढीसाठी तुम्ही वाढीसाठी त्याला ग्रोअपची फवारणी घेतली. 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेतल्या. 2 फवारणी. त्याबरोबर बुलटिकची फवारणी आता ज्यावेळी आपल्याला फुल धरण्याच्या टायमाला आम्ही बुलटिक आणि ग्रोअपची 2 एकत्र फवारणी. तर सर या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला त्या पिकामध्ये काय असा फरक झाला? बदल म्हणजे सर ह्यामध्ये आम्ही 1.5 टन माल दसरा सणाला काढला. रोपा 1900 रोपा आहेत सर. 11 गुंठ रान आहे. त्या आळवणीमध्ये सर जमिनीमध्ये आणि पिकाच्या वाढीमध्ये काय फरक आहे? पिकाच्या वाढीमध्ये तुम्हाला हा फरक दिसतोय सर. जवळजवळ 5-6.5 फुटावर उंची आली आहे झेंडूची. आणि फुटवा किती आहे बघा, 4.5 फुटाची सर आहे. आज जाता येणार झाली सर. आज जाता फुलं तोडायला जाता येत नाही. म्हणजे पूर्वी आता खूप वर्षाला करताय ना, तर तुम्हाला असा कधी प्लॉट बघायला असा प्लॉट साहेब कधी खाली प्लॉट सर आम्ही वापरलेला नाही. तर तुम्हाला त्यात आणि यातला फरक दिसेल. खाली तुम्ही कंपॅरिझन इथलं लगडच प्लॉट आहे दोन्ही. त्या प्लॉटला आम्ही वापरलेलं नाही. म्हणजे या बॅक्टर प्लस महाग्रो मध्ये जमिनीमध्ये काय जमिनीमध्ये सर गांडूळाची संख्या वाढली. जमीन भुसभुशीत म्हणजे पाय दिला तरी जमीन खाली जाते. जमीन तर म्हणजे हा सगळीकडे प्लॉट जर बघितला तर एक समान प्लॉट वाढ आहे. आणि प्लॉटची महत्वाची वाढ म्हणजे एक समान असतात. म्हणजे आता मी बरेच या गावामध्ये करतात, मला तरी वाटत नाही की अशा पद्धतीने त्या गावामध्ये प्लॉट आहे. नाही मला वाटतं पंचक्रोशीत पण नसेल हा प्लॉट. बरोबर आहे. बरोबर. तुमचा उत्साह आणि तुमचा आनंद बघून असं वाटतं की खूपच तुम्ही यात समाधान. तर हा जर बघितलं ह्या झाडाची ग्रोथ बघा किंवा ह्या झाडाची फुले बघा किंवा पानाची क्वालिटी बघा, फुलांची क्वालिटी बघा, तर एक नंबर सुंदर म्हणजे असा चमत्कारिक रिझल्ट ह्या फ्युचर ग्रीनच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे इथं आलेला आहे. तर तुम्ही सर्व प्लॉट बघतायच. तर पूर्णपणे भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करा. जे वापरल्याशिवाय सुद्धा चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार. संभाजी साहेबांच्या बरोबर एक त्यांचे पार्टनर आहेत. तर साहेब आपलं नाव? सरदार पाटील. साहेब तुम्ही खूप वर्ष शेती करतायच ना? हो. तर असा कधी तुम्ही बघण्यात नाही आता कधीच प्लॉट आमचा आलेला नाही. आजूबाजूचे शेतकरी विचारतात काय सर की काय याला केलंय किंवा काय? आजूबाजूचे शेतकरी काही लोक बघून जातात एवढा सुंदर प्लॉट आहे म्हणून. हा बरोबर. तर संभाजी सर हे प्लॉट बघितला तुमचा सर्व, तर अगदी खूपच ग्रोथ आहे. फुलांची संख्या तरी खूप आहे सर. हो. आता एकूण किती महिन्याचा प्लॉट म्हटलं सर? 3 महिने सर. 3 महिन्यात आतापर्यंत किती तोडे झाले सर? आमचं कसं असतं, दसरा आणि दिवाळी रेग्युलर तोडा नसतो आमचा तुंबून एक 8 दिवस बाग आम्ही तुंबवतो, म्हणजे तोडत नाही. आणि 8 दिवसानंतर पुढे दसरा आलाय म्हणून 8 दिवस तुंबवायचे आणि कटिंग करायचं. पुढे दिवाळीला एक 8 दिवस तटवायचे आणि कटिंग करायचं. असा हिशोब आमचा असतो. आता निघाले आतापर्यंत सर यातला 1.5 टन माल दसऱ्याला काढला. दसरा झाल्यानंतर आम्ही तोडला नाही माल. आता 1.5 टन माल आहे बघा सर. हो. म्हणजे जर आता ह्या दिवाळीच्या पिरियडला काय किती टन गावल सर? 1.5 टन माल दिवाळीला आता ह्या गावणार. हो. म्हणजे एकूण 1.5 टन दसऱ्याचं 1.5 टन. हो. बरोबर. तर एकूण 3 टन झाले. 3 टन. हो. अजून पीक पुढे घेणार? अजून पुढे पीक सर चालणार. पिकाची क्वालिटी बघा, पानं बघा, असे म्हणजे अजून साधारणतः सर 1 टन तरी माल आरामात घेणार आहेत. अपेक्षित उत्पन्न आहे. तर आता ऍव्हरेजली जर काढला रेट तर किती रुपयानं जातो सर?
तयार करण्याचे किती रुपये 50 रुपये सरासरी दर पकडा सर. साधारणतः 60, 70, 80, 90, 100 होत आहे, पण सरासरी 50 दर पकडा. 50 11 गुंठ्यामध्ये सुद्धा आपण एक 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न घेऊ शकतो. करू शकतो. हो हो खूपच समाधान आहे सर की हा प्लॉट बघितल्यावरच लक्षात येते की कुठल्याही कोण्यामध्ये जावा कुठेही जावा तर हा प्लॉट हो एकदम बहरलेला दिसणार तुम्हाला. ते बघील तिकडे फुलंच फुलं. दिसतात. तर हा एक चमत्कारिक रिझल्ट म्हणजे ते आपल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे फ्युचर ग्रीनचे जे प्रोडक्ट्स वापरले हा. टेक्नॉलॉजी वापरले तर त्याची ही सर्व कमी आहे सर. म्हणजे एवढं सुंदर प्लॉट बघून तुम्ही वैयक्तिक तुम्हाला त्याचं काय फिलिंग होते किंवा वैयक्तिक तुम्हाला असं काय मत आहे की वैयक्तिक मत साहेब आमचं कसं आहे, आम्ही 15-16 वर्ष मी साहेब झेंडू करतो. हा. पण आज आतापर्यंत मी माझ्या कारकिर्दीत मी 15-16 वर्षात असा प्लॉट माझा कधी आला नाही. हा मग आम्ही रासायनिक पद्धतीने करतोय काय करतोय, पण आता हे तुमचे जैविक जे वापरले ना त्यामुळे भरपूर फुलाची क्वालिटी किंवा झाडांची झाड जे फुटवं किंवा झाडांची वाढ हे अफाट आहे, म्हणजे जास्त आहे आणि उत्पन्नात पण जास्त फरक आहे. उत्पन्नात पण जास्त हा. तर शेजारी पण एक असा प्लॉट म्हणला होता हा शेजारी पण प्लॉट आहे, मीच केलाय तो प्लॉट सर, माझाच प्लॉट आहे तो, पण त्यामध्ये वापरलेला नाही कारण मी डायरेक्ट कुठली गोष्ट करत नाही. जे माझं आहे त्यावर रासायनिक वर मी एक प्लॉट केलाय 10-11 गुंठ्याचा आणि हा तुमचा जैविक वरचा एक प्लॉट आहे. काय त्यातलं कॉम्प्रोमाइज नुसतं तुम्ही बघून घ्या, हा. त्याच्यामध्ये आणि हा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. हा प्लॉट वापरलेले हे टेक्नॉलॉजी आहे हा. आपली फ्युचर ग्रीनची, बरोबर आहे. होय. बरोबर शेजारीच तुमच्या एकच बांध मध्ये आहे आणि बांध सोडला तर त्याच्या खाली जर आपण आलो ही सर एकाच वेळी केलेली लागवड आहे ना. हो एकाच वेळी. तर मला वाटतं जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे सर. म्हणजे एक बांध मध्ये हा, आहे एकच बांध मध्ये आहे, ह्यात किती फरक आहे बघा. खूपच सर फरक आहे. त्याची उंची कमी आहे, होय त्यानंतर त्याची ग्रोथ कमी आहे, फुलांची संख्या कमी आहे. तर खूप असा बदल बघायला मिळतोय सर, बरोबर आहे ना? बरोबर. आणि सेम वरती जर प्लॉट बघितला आपला तर एकदम बहरलेला प्लॉट आहे, सुंदर प्लॉट आहे. समाधानकारक वापर होय. समाधानमध्ये असं आपल्या इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता की जी झेंडूची फुलं करताय? झेंडूची फुलं करताय त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही फ्युचर ग्रीन टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर करावा, या औषधांचा वापर करावा, कारण की तुम्हाला दिसतेच काय आहे म्हणजे किती फरक त्या औषधांच्यामुळं आहे आणि शरीराला काही विजा नाही. जैविक औषध आहेत, रासायनिकमुळं भरपूर रोग वाढलेले आहेत. तर आता ह्या जैविकचा वापर करून लोकांनी आपल्या शरीराची पण आणि पिकाची पण आणि जमिनीची पण सुपीकता वाढवावी आणि सगळ्या गोष्टी. संभाजी साहेब खूप खूप धन्यवाद, तुम्ही फ्युचर ग्रीन परिवारामध्ये सामील झाला. त्याबद्दल कंपनीच्या माध्यमातून सुद्धा तुमचं खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सर. पुढील तुमच्या यशोगाथाला चांगले बहर देतो. ठीक आहे, ओके, धन्यवाद सर.